संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा वडकीमधील विसावा संपन्न झालाय आणि माऊलींची पालखी आता दिवे घाटची चढण चढण्यासाठी मार्गस्थ झाली आहे। वारकऱ्यांनी सकाळपासूनच घाटाची वाट धरली आहे। संपूर्ण रस्त्यावर ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष घुमतोय। दरम्यान घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या अथांग भक्ती सागराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड। पाहूया। पुणेकरांचा पाहुणचार संपून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात। आपण जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातून सासवड मुक्कामी असणार आहे आणि आता जर आपण पाहिलं तर या रोडवरती वारकऱ्यांनी पूर्णतः विठ्ठल नामाचा जयघोष जो आहे तो सध्या केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि अवघड अशी चढण जी आहे ती या दिवे घाटाची आहे। दिवे घाटानंतर पालखी जी आहे ती सासवडला मुक्कामी असणार आहे आणि आता जर पाहिलं तर पूर्ण रस्त्यांवरती वारकऱ्यांचा जयघोष जो आहे तो सध्या सुरू आहे। पंढरीची ओढ जी आहे ती प्रत्येक वारकऱ्याला लागलेली असते आणि दिवे घाटामध्ये या निसर्गरम्य वातावरणातून प्रत्येक वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतोय। कॅमेरामॅन खटकेसह सागरवाड साम टीव्ही दिवे घाट।